नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. आज आपण संत एकनाथ महाराजांच्या एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तववादी अभंगावर चिंतन करणार आहोत. संतांचे हृदय हे मातेसारखे असते. समाजाची दुर्दशा पाहून त्यांना कसा टाहो फोडावासा वाटतो हे या अभंगातून अतिशय स्पष्टपणे जाणवते. हा अभंग म्हणजे कलियुगातील माणसाच्या स्थितीचे हुबेहूब वर्णन करणारे एक सत्यचित्र आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, अल्पते आयुष्य धनकली, मर्यादा हे केली संतजनी. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्या चरणात संत एकनाथ महाराज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देत आहेत. ते म्हणतात की या कलियुगामध्ये माणसाला मिळालेले आयुष्य हे खूपच तोकडे आणि अल्प आहे. पूर्वीच्या काळी लोक शेकडो वर्षे जगायचे, पण आज आपली वयोमर्यादा खूपच कमी झाली आहे. ही मर्यादा संतांनी ओळखली आहे. संतांना या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळात आपल्याला जीवनाचे खरे सार्थक करायचे आहे. आपण भौतिक पैशांच्या मागे धावतो, पण खरे धन तर हे आयुष्य आहे, जे वेगाने हातावरच्या वाळूसारखे निसटून चालले आहे. संतांचा हा अत्यंत प्रेमाचा इशारा आहे की वेळेचे गांभीर्य ओळखा आणि आता तरी जागे व्हा. सामाजिक संदेश, वेळेचे आणि संपत्तीचे कटू वास्तव ओळखणे. आपले आयुष्य अत्यंत छोटे आणि क्षणभंगूर आहे, तर संपत्तीचा हव्यास कधीच न संपणारा आहे. आजचा समाज पैशाच्या मागे अंधाधुंद धावत सुटला आहे. या शर्यतीत आपण जगण्याचा खरा अर्थ आणि आयुष्याची मर्यादा विसरून गेलो आहोत. हे थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहतो जिथे एखादा मोठा व्यावसायिक किंवा नोकरदार रात्रंदिवस एक करून प्रचंड संपत्ती उभी करतो. तो केवळ बँक बॅलन्स वाढवण्याच्या उद्देशाने पळत असतो. या शर्यतीत तो स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि कुटुंबालाही वेळ देत नाही. पण जेव्हा वयाच्या 50शीत त्याला एखादा गंभीर आजार गाठतो आणि डॉक्टर सांगतात की आता हातात मोजून काही महिनेच उरले आहेत, तेव्हा त्याला अचानक जाणीव होते, त्याने आयुष्यभर जे संपत्तीचे मोठे इमले बांधले, ती कोट्यवधी रुपयांची संपत्ती त्याला एक दिवसाचे अतिरिक्त आयुष्यही विकत घेऊन देऊ शकत नाही. आयुष्याची हीच ती अंतिम मर्यादा आहे जी आपण वेळेवर ओळखायला हवी. दुसरा चरण, जनमय प्राण न घडे साधन, नोहे तीर्थाटन व्रततप. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणाकडे वळताना महाराज माणसाची खरी शोकांतिका आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात की आजच्या माणसाचा जीव हा केवळ लौकिक व्यवहारात, लोकांच्या स्तुतीमध्ये आणि निंदेतच अडकून पडला आहे. आपला प्राण संसारातील मोहात इतका गुंतला आहे की ईश्वराच्या प्राप्तीसाठी कोणतेही खरे साधन किंवा नामस्मरण आपल्याकडून घडत नाही. वेळेअभावी आणि धावपळीच्या या धकाधकीच्या जीवनात माणसाला तीर्थयात्रा करणे शक्य होत नाही. कडक व्रते आणि कठोर तपश्चर्या करणे तर कलियुगातील माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या झेपतच नाही. त्याचे मन सतत अस्वस्थ असते. त्यामुळे ईश्वराशी जोडले जाण्याचे त्याचे सर्व मार्ग या प्रपंचाच्या गर्दीत कुठेतरी हरवून गेले आहेत. सामाजिक संदेश, जगण्याच्या स्पर्धेत आणि लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली हरवलेला माणूस. आजचा माणूस स्वतःसाठी जगतच नाहीये, तो केवळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि समाजाच्या खोट्या प्रतिमेत अडकून स्वतःचे मूळ अस्तित्व हरवून बसला आहे. धावपळीच्या जीवनात त्याला स्वतःच्या मनःशांतीसाठी वेळ काढणे पूर्णपणे अशक्य होऊन बसले आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, आजच्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या एका सामान्य तरुणाचे उदाहरण घेऊया. तो सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत फक्त कर्जाचे हप्ते, घराचे EMI आणि समाजात आपली एक विशिष्ट श्रीमंत प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी मशीनसारखा राबत असतो. त्याला स्वतःसाठी 2 मिनिटे शांत बसून विचार करायलाही वेळ नसतो. मनाच्या शांतीसाठी कुठेतरी निसर्गात जावे, एखादा छंद जोपासावा किंवा मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे असे त्याला नक्की वाटते. पण लोकांच्या गर्दीत आणि स्पर्धेत त्याचा श्वास इतका अडकलेला असतो की त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. तो फक्त एक यंत्र बनून राहिला आहे, ज्याला स्वतःच्या आनंदाचे कोणतेच साधन वापरता येत नाही. तिसरा चरण, असत्याचे गृह भरले भांडार, अवघा अनाचार शुद्ध बुद्ध. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात महाराजांनी समाजातील अत्यंत विदारक आणि बोचरे सत्य मांडले आहे. आज माणसाचे घर आणि त्याचे मन हे खोटेपणाच्या आणि असत्याच्या भांडाराने पूर्णपणे भरून गेले आहे. जिथे पाहावे तिथे केवळ स्वार्थ, कपट आणि फसवणूक दिसून येते. माणसाची जी खरी, शुद्ध आणि सात्विक बुद्धी होती ती आता लोप पावली आहे. त्या शुद्ध बुद्धीच्या जागी अनाचार, वाईट आचार आणि दुष्ट विचारांनी पूर्णपणे शिरकाव केला आहे. माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली असून तो चुकीच्या मार्गालाच आपला खरा मार्ग मानून त्यावरून अहंकारात चालत आहे.
खऱ्या मूल्यांचा विसर पडलेला हा समाज सत्यापासून खूप हजारो मैल दूर गेला आहे. सामाजिक संदेश ती खोटेपणा आणि भ्रष्टाचाराचे झालेले उदात्तीकरण. आजकाल समाजात खोटेपणा इतका खोलवर मुरला आहे की लोक आता चुकीच्या गोष्टींनाच खरे आणि हुशारीचे लक्षण मानू लागले आहेत. प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजले जाते आणि दिखाव्याला यश मानले जाते. समाजाची ही अत्यंत भयानक मानसिक अवस्था आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल सोशल मीडियावरील खोट्या दिखाव्याचे मोठे प्रस्थ वाढले आहे. लोक आतून पूर्णपणे तुटलेले असतात, मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात, पण इंटरनेटवर मात्र अत्यंत हसतमुख आणि श्रीमंत असल्याचा खोटा दिखावा करत असतात. अनेक तरुण मुले-मुली या खोट्या जगालाच खरे मानतात आणि तसे जीवन जगण्यासाठी चुकीच्या मार्गाला लागतात. दुसरीकडे एखादा भ्रष्ट अधिकारी किंवा राजकारणी बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावताना स्वतःला अतिशय हुशार आणि व्यवहारी समजतो आणि समाजही त्यालाच यशस्वी मानून त्याचा सन्मान करतो. हा सगळा अनाचार आहे, ज्याला आपला समाज आजकाल शुद्ध, योग्य आणि आदर्श मानण्याची मोठी चूक करत आहे. चौथा चरण. एका जनार्दनी म्हणून येते किंवा बुडता ती सर्व महाडोही. भावार्थ विश्लेषण. आता शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज स्वतःच्या मनातील अपार करुणा व्यक्त करतात. आपले महाराज म्हणतात की माणसाची ही दुर्दशा आणि हा अज्ञानरूपी अंधार पाहून मला या सर्व जीवांची अत्यंत कीव येते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड दया आणि हळहळ निर्माण होते, कारण हे सर्व लोक अज्ञानाच्या आणि संसाराच्या या भयंकर मोठ्या डोहात एका भयानक भोवऱ्यात बुडत चालले आहेत. त्यांना वाचवणारे कोणीच नाही आणि दुर्दैव म्हणजे ते स्वतःला वाचवण्याचा कोणताही प्रयत्नही करत नाहीत. संतांचे हे अतिशय मवाळ हृदय आहे, जे समाजाचे दुःख आणि अज्ञान पाहून आतल्या आत तिळतिळ तुटत आहे. सामाजिक संदेश, सामूहिक विनाशाकडे चाललेली वाटचाल आणि आत्मपरीक्षणाची तातडीची गरज. संपूर्ण समाज एका चुकीच्या मार्गावर अतिशय वेगाने धावत आहे. या आंधळ्या अनुकरणातून सर्वांचाच एक मोठा विनाश अटळ आहे. हे पाहून संतांना समाजाची अत्यंत कीव येते आणि ते आपल्याला या विनाशाच्या भोवऱ्यातून वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज आपण निसर्गाचा आणि पर्यावरणाचा जो बेसुमार विनाश करत आहोत, ते या सामूहिक विनाशाचे सर्वात मोठे जिवंत उदाहरण आहे. केवळ जास्त पैसे कमावण्यासाठी आणि भौतिक सुखांच्या मागे धावण्यासाठी आपण बेसुमार जंगले तोडली, नद्या प्रदूषित केल्या आणि शुद्ध हवेत विष कालवले. आज जागतिक तापमानवाढ, भयानक प्रदूषण आणि हवामान बदलाचे भयंकर परिणाम आपण सर्वजण एकाच वेळी भोगत आहोत. हे सगळे माहीत असूनही कुणीही थांबायला तयार नाही. हा तोच भयानक महाडोह किंवा जीवघेणा भोवरा आहे, ज्यामध्ये आजचा संपूर्ण समाज आंधळेपणाने बुडत चालला आहे. या विनाशकारी शर्यतीतून बाहेर येऊन खऱ्या माणुसकीकडे आणि साधेपणाकडे परतण्याची हाक इथे दिली आहे. युवा पिढीसाठी संदेश. आजच्या तरुण पिढीसाठी या अभंगातून अत्यंत वास्तववादी आणि डोळे उघडणारा संदेश मिळतो. आपले आयुष्य खूप लहान आहे आणि आजच्या तरुणाईचा बहुमूल्य वेळ आभासी दुनियेत वेगाने संपत चालला आहे. या अल्प आयुष्यात आपला वेळ योग्य ध्येय गाठण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी वापरा. फक्त पैसा आणि भौतिक सुख मिळवणे म्हणजेच आयुष्य नाही. खोटेपणा आणि दिखावा यांचे भांडार आज सगळीकडे भरले आहे. या खोट्या दुनियेत न अडकता सत्याची आणि वास्तवाची कास धरा. आजकाल चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण वेगाने होते आणि तरुण पिढी त्यालाच योग्य मानून भरकटते. चुकीचे आचरण हेच शहाणपण आहे असा भ्रम तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखायला शिका. व्यसने, वाईट संगत आणि चुकीच्या विचारांच्या महाडोहात आज अनेक तरुण बुडत आहेत. या डोहात न बुडता आपले आचरण शुद्ध ठेवून जीवनात चांगल्या आणि समाजोपयोगी कार्यासाठी स्वतःला झोकून द्या. हा अभंग आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य खूप सुंदर आणि लहान आहे. ते खोट्या आणि व्यर्थ गोष्टींमागे धावून वाया घालवू नका. धन्यवाद. आपले आयुष्य खूप मर्यादित आहे. ते केवळ दिखावा, पैशांची आंधळी शर्यत आणि खोटेपणात वाया घालवू नका. जीवनात चांगल्या गोष्टींसाठी वेळ काढा. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भया नकोय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.